पहिल्या लाईफ मध्ये आणि याच्यामध्ये इतका काही फरक नाही वाटत आहे. गुरुजींची ट्रीटमेंट आजपासून 3 वर्ष आधी झाली होती. 4 वर्ष आधी त्यांचा म्युकोरमायकोसिस मध्ये जबडा काढावा लागलेला वरचा अर्धा, आणि 1 वर्षाचं पूर्ण जखम भरल्यानंतर त्यांना एका बाजूला दात नसल्यामुळे त्यांनी ती ट्रीटमेंट 1 वर्षानंतर केली, आणि ती ट्रीटमेंट इम्प्लांटद्वारे त्यांना दात फिक्स दात देण्यात आले. तर ते 3 दिवसात ही पूर्ण ट्रीटमेंट झाली होती. तर साधारण 7 ते 8 महिने मी करत झाल्याच्या नंतर तोंडात दातच नव्हते त्या अर्ध्या साईडला, आणि जेवणाचा त्रास, लोकांच्या समोर जाण्याचा त्रास, बरोबर, रुमाल बांधून जायचं, मास्क लावून जायचं, त्रासदायक ती गोष्ट होतीच. मेंटली फिजिकली सगळी त्रास व्हायचा. नंतरला शोधलं, तुमच्यापर्यंत पोहोचलो, तुम्ही भेटले, आणि एक उत्कृष्ट अशी परत रिप्लेसमेंट दातांची केली. एक साधारण मी तुम्हाला खरं सांगायचं झालं तर 90% तर मला असं वाटते की काही बसवले आपल्याला, काय झालं, नॉर्मल झाले, बऱ्यापैकी नॉर्मल झाले. आणि परत पहिल्या लाईफ मध्ये आणि याच्यामध्ये इतका काही फरक नाही वाटत आहे. तांडव स्तोत्र पण बोलू शकतो. जटाटवी गलज्ज बल प्रभावितस्थले गले वलंब लंबितां भुजंग तुंग मालिकम डमट 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 निनाद वड्डमर वयम चकार चंड तांडवम तनोत न शिव शिव. संस्कृत यायला लागलं. आमच्याकडे असले पेशंट आहेत ज्यांचे दात वगैरे काढलेत, पण त्यांना अजून माहितच नाही की असलं काय करता येते. येस येस येस. त्यांना ही असली टेक्नॉलॉजी आहे किंवा असे डॉक्टर असतात किंवा हे असं बसवता येते असे त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही. एकदम बरोबर म्हणाले. कोरोनाच्या टायमाला बऱ्याच टायमाला खूप मेडिसिन्स दिल्यामुळे, कदाचित डायबिटीस वाढल्यामुळे बऱ्याच लोकांना जबड्याला ब्लॅक फंगस झालं. त्यामुळे पूर्ण अख्खा जबडा किंवा पूर्ण जबडा किंवा अर्धा जबडा काढावा लागायचा असायचा, आणि अशा पेशंट्सला नेहमी प्रॉब्लेम व्हायचा. बरेच काही पेशंट आहेत ज्यांनी अजूनही दात लावलेले नाही. तर तुम्ही घाबरू नका, तुम्ही तसं आम्हाला संपर्क करा. तुमचे एक्सरे, सिटी स्कॅन्स वगैरे सगळं स्टडी करून कुठे हाड नाहीये त्या हिशोबाने प्रत्येकाची केस वेगवेगळी असते. असं नाही की सरांची केस आहे तर तसं दुसऱ्याची पण सेम टू सेम तशी असते. प्रत्येकाची केस वेगवेगळी असते. त्या केस प्रमाणे आम्ही त्यांचा अभ्यास करू आणि त्यांना जे सगळ्यात उचित ट्रीटमेंट आहे ती आम्ही त्यांना देऊ. तर अशीच मी आशा करतो, जर तुम्हाला तुमच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही तशा प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओला त्यांना शेअर करा.